येऊनच राहिली खाली, ऐकू आलं आलं. मन कर ना, ये ना घरी जाऊ. मी कुठे जाणार माय? रसाडीले जाऊ का भावाच्या घरी? पण भाऊ तर आला नाही न्यायले. आता झालं आपण जुनं, झालं म्हातार. आता नाही येत भाऊ रडीले घ्यायले. आता म्हणे तो म्हणे आता तुम्ही म्हातारा झाला तरी तुम्हालाच घ्यायला येऊ का मी? माझ्या पोरी सोरीले कधी आणू? असं म्हणतात आता भावाचा टचकन म्हणतात. तुमची पिढी मागे गेली, आता आमची नवी पिढी आली, अशा म्हण भाषा. हो ते तर आहेच, पण मला भाषा लहान आहे अजून. माय प्रणवले काही समजत नाही. भल्ला हरिक येते त्याले, फोन करते न त्याची माय तर लागे फोन हिसकू घेते न बोलते, आता मी तुझ्या घरी येतो, उन्हाळ्यात मी तुझ्याच घरी येतो. करते तुझ्या घरी येतो. ये ना बापा माझ्याच घरी ये. मामाच्या घरी जाईन ना. नाही काही एवढी जात नाही की मी भावचे. दिवाळी गेली तर अशी मला वाटते मागच्या दिवाळीला तर गेली होती वाटते. शाळा आहे करून गेली नव्हती. त्या दिवसासाठी का जाणं होत नाही. पण म्हटलं नशीन भावानं काही अशी आता ज्याचं त्याचं सारखंच आहे. आपण काही विचारत नाही. आणलं का बाई गेली नाहीस का? दिली तर नाही ना, प्रणवची शाळा लवकर उघडली ना मग गेलीच नाही. आपण समजून घ्या, जात नाही तशी ते. आणि तसे मायच्या तिचं होते नाही, खरं सांगतो. मायला सोडून जाणे येत ना. मायचं कसं आहे ते सच पाहिजे ना कोणी ना कोणी. हो तुम्ही घेऊन या ना शांताबाई. उन्हाचं मायले होती. बरी ती बिचारी मोकळी राहू शकते. तिनं काही एकटीनच करावं. तुम्ही पोरगी हा, तुमची जबाबदारी नाही का काही? मायले तुम्ही बी महिन्यात महिने वागवेले पाहिजे. तेवढीच ते भाऊजाई बिचारी मोकळी राहते जशी. तिला नाही का वाटत कुठे जाव कराव? तिच्या जीवाला दोन्ही टाइमचा घोर करा, स्वयंपाक पा बुडीले घ्यारीची काळजी. पोरगी हा ना तुम्ही, मग तुम्ही का आणू नाही? तुम्ही तर आणू ना. मागच्या बरीनं आणलं लागे झालं तापासून आले नाही. आणा ना मायले, काय होते? हो बिचारे अव मन करना. तुले कळते, तुले कळत नाही का? मला का आणा वाटत नाही, पण असं वाटते माय त्याच्या घरी बरं. आपल्या घरी काय दुखलं सुकलं तर नसताच घोर. शांताबाई काही नका सांगू बरं कारण. म्हातारा माणूस आहे, दुख्याचं असलं कुठेही दुखते. आणि मग काय का माझ्या घरी दुखलं तर काय तो दवाखान्यात नेन, तुमच्या घरी दुखलं तर का तुम्ही घरीच ठेवसान काय? पुरीचे कारण आहेत बरं हे. पुरी आणा वाटत नाही मायले, जबाबदारी घ्या वाटत नाही, म्हणून भावाच्या जीवावर. मग त्याला घरी दुखलं दुखू बापा, आमच्या घरी दुखलं तर काय करा? काय करा म्हणजे खऱ्यात न्याव? काही मी शांताबाई नको सांगू मला. हे नाही पटलं मला तुमचं. हो बिचारे ते तर आहेच. पोरी आगच शकतात. बरोबर आहे मन करणार आलं. पोरी खरं अंग शकतात. आणि जर असं भावजायचं काही की लागे तिच्या उरावर भांड्याला जायला तयार आणि जबाबदारी नाही घेत. खरं आहे की नाही? तुम्ही मनसान भाऊ हिसा खाते, प्रॉपर्टी घेते म्हणून मायबापाला वागवते. पण अलाय बहिणी आहे, मायबापाचं करे जात नाहीत. आणि हिशाच्या वेळेस मग तयार भावाच्या जीवावर. आणि भाऊजाईले कचल कुचल करायले, आमच्या बापाचा आहे आमच्या बापाचा आहे करू करू करायले कोण नाही. म्हणून म्हणतो शांताबाई आणा मायले. ते पुष्पाई तेवढी बिचारी इकडे राहते, तिचे माग राहतेस तू. चाल बाई बुडी आहे, चाल माय बुडीचं कर लागते, पाय मारीले गोळी द्यायला लागते, बुडीले जेवायला द्यायला लागते. आणलं महिना खाट तेवढीच ते मोकळी राहते. तेली त्याचा टाइम भेटते. उन्हाळ्यात तुम्ही प्रणवली घेऊन या आणि लागे मायले घेऊन या. आबच राहतात दोघं आजी नाती, मस्त होती. तुमच्या घरी काय एवढं मोठं घर आहे? राहता काय हे आहे का पंचायत आहे का? उलस घर असलं काही असलं तर वाटते होते एवढं घर आहे, राहतात मस्त. प्रणवली ते आताच्या घरी आलो. हो बिचारे खरंच माझ्या मनात नव्हतं मन करणार, खरं सांगतो. म्हणतो दादा पांडुले की आणतो म्हणून उन्हाळ्याची. आज प्रणवन माय राहीन दोघं आजी नाते. खरंच व माई भावजाईल कावते मत नाही. ते सोपं नाही मन करणं, सोपं नाही म्हाताऱ्या माणसाचं करणं, सोपं नाही. आणि त्यातल्या त्यात हे मला मायसारखं की तर मग बोलाच लागत नाही. निरा लेकरावानी वाव लागते तिला, लेकरावानी. जगदाचा मला वर्ण समजदार की घेते, पण माई लहान लेकरा करते. तरी बी माई भावजाई वागवते बरं. आता काही जीव तपते म्हणा, बोलते ती, पण मग सापून समजून घ्याव ना. घ्या काकू चहा. माय बाई चहा घे. काले आणला आम्ही का घरी गेल्यावर चहा पितच होती. काले चहा ठेवला. आणि तू कुठे चालली माहित नाही ड्रेस घालून? कुठे चालली शिटू? तू बाहेर चालली का?
हो आम्ही ना येतो आई थोडस श्यामले पाहिजे श्यामले काही नाही पाणीपुरी खायला चालले वाटते नाही दोघ जण. हो त्या लवकर आले तर मग म्हणतात चल जाऊन येऊ. हा याला नेलं ना की हा खाऊ देत नाही आणि काहीच नाही सुचूच देत नाही नुसतं. मी याला घरी होतो आई पाहिजे आई रात्री ना काही स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नका फक्त खिचडी होऊन द्या हा कारण आम्ही दोघंही खाऊन येतो आणि बबड्यासाठी पार्सल आणते आणि तुमच्यासाठी घेऊन येतो आई हा मग काय थोडी खिचडी खाऊन घेऊ. बरं माय बाई जा मग जाय मग काय तो श्यामले बबड्यानं नेलंय बाहेर आला की पाहिजे हा लक्ष देता त्याच्या इकडे मी काय लवकर येतो. आई खिचडी लावून ठेवा पण हा कारण मग मी आल्यावर लावू तर खूप उशीर होते ना. नाही तू जा ना मी लावतो हा जाय. ते बबड्यासाठी आणजो बाई काही हा मासाठी नाही आणलं चालते पण त्याच्यासाठी आणजो नाही तर मग तू भल्ला दय करते त्याले कळते तुम्ही गेले आता येरा का आले गेले समजते त्याले हा. हो आई आणतो ना आम्ही बबड्याला आणतो आई तुमच्यासाठी आणतो. बरं आहे माय उठली सुटली की निघाली शाबाई काही म्हणत जा ना जरासं. सगळ्या गावातून फक्त तुमची सूनच गावात हमेशा पाहिले तर चालली दिनूच्या गाडीवर बसत असते संध्याकाळी असो का दुपारून असो. तिसऱ्या दिवशी अकोल्यात असते तुमची सून तिसऱ्या दिवशी अकोल्यात. जाऊ दे ना आता मी हाव म्हणून भरोशावर घर सोडून जाते ती लिहाली सोडते मला भरोशावर. सकाळ मी नसली की तिचं तिला बाळाच लागीन आणि मा नाताले किती दिवस वागवा लागीन व मले हा जरा समजदार होय लोक मग तोच मले वागवते. आता जर मी त्याला वागवलं नाही आणि मोठा झाल्यावर तोच म्हणेन ना मग आजी लहान मी तर तुले मी दिसलो नाही आता मोठा झाला भल्ला नातू नातू करत असा म्हणेन रामा. कुठे बसत मा जेच काम ता केलेलंच बरं. हो शांताबाई ते बी खरंच आहे घ्या वागून नाताले आणि करा सुनेच्या पुढे काम म्हणजे म्हारपणात आरामात भाकर तरी भेटीन नाही तर आता जर सुनीले सासूरवास केला तर म्हातारपणात सून म्हणीन मग आत्ताशी सापडली व मला तावडीत. हॅलो हा अहो तुम्ही येतो म्हटलं आले नाही. हा येणार होतो उद्या येणार आहे आज थोडं काम होतं इकडे. का बरं बाळा तब्येत कशी आहे बाळ कसं आहे. बाळ चांगलंय मला नाही विचारलं माझी तब्येत नाही ठरली. तुझी तब्येत चांगली आहे बोलूनच राहिली नाही एवढी कडक त्याच्याहून समजलंच मला की तुझं चांगलं आहे म्हणून. काळजी मला माझ्या बाळाचीच आहे काळजी घे त्याची. काय करून राहिला झोपला का. तुम्हाला तर तुमच्या लेकराचीच काळजी. हॅलो मी फोन याच्यासाठी केला होता तुमच्या बाळासाठी तुमच्या बाळासाठी छान छोटीशी मच्छरदाणी आणि एक छान असं बेड ते ना बाळाचं हेच मिळतं पूर्ण सेट. मी म्हटलं होतं ना आधी घेऊन ठेवते तेव्हा नाही घेऊ दिला आता आणून द्या म्हटलं मला. ते छोटस त्याच्यात समजत छोटीशी गादी असते छोटस ब्लँकेट असते हा मच्छरदाणी सेम कलरचं आणाल म्हटलं ते उद्या येता येता घेऊन या. बाळासाठी इथे खूप मच्छर आहेत इथे खूप चावतात त्याला रात्रभर मच्छर तो झोपत नाही रात्रभर म्हणून तर मी म्हटलं होतं की आपल्या घरीच येते म्हणून. तर तुम्ही तर काही गोष्ट नाही घेतली. बघा बरं बाळाला किती त्रास होते इथं किती मच्छर चावतात त्याला. अरे मच्छर आहे तर मग गुड नाईट लावा ना. गुड नाईट का. हो आहे ते गुड नाईट पुरतं काही मच्छर जात नाहीत त्यांनी. इथे एवढं सोय होत नाही लेकाची मला माहितीये मी म्हणून म्हटलं होतं. तुम्ही तर काही गोष्टच नाही घेतली. आता म्हटलं उद्या त्यांना मच्छरदाणी छोटं बेडशीट ते छोटंसं ब्लँकेट ते बाळाचा पूर्ण सेटच घेऊन या आणि बघा छान कॉटनची ड्रेस आण त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी 2 गाऊन आणाल बरं चांगले. आता भाई योगी तिला काही लाज आहे त्या पाहुणे लागून राहिली का आमच्या जोड कशी नाहीत का वाढली पाना म्हणा त्या तिला काही काय म्हणीन तो पाहुणा म्हणे बापाच्या घरी आहे मला सामान सांगते हा हे म्हणा ना तुम्ही त्या पोरीले. तिचा फोन होऊ दे ना त्या पाहुण्यासंग ते फोनवर बोलून त्या मधात बोलतं काय तिला अक्कल पाहिजे ना. ती काय त्या पाहुण्याला काही सांगून राहिली. हा आणाल म्हटलं उद्या आणि उद्या किती वाजेपर्यंत याल. मी पाहतो माझं ना. बरं ठीक आहे घेऊन ये काय तर. हा ठीक आहे आठवणीनं आणा बाळाला खूप मच्छर चावतात इथं
त्याला खूपच त्रास व्हायला आणि खूप रडतो म्हटलं, तो एवढा रडतो, रात्रभर झोपत नाही. त्याला इथे खूप गरम होत, ती वातावरण ना त्याला सहनच नाही होऊन राहिलं. का व योगी, ते लाज आहे व तुले जरशी. हा, कुठे रडते होते पोरग, आणि कोणते मच्छर आहे तू? हा, काही सांगत राहते त्या पाहुण्याले. काय वाटेल त्या पाहुण्याले की मा लेकराची काळजी नाहीत घेत हे. हा, आणि त्या पाहुण्याले काय तू मच्छरानी आणा, ढमका आणा, टमका आणा सांगून राहिली. बाबाला सांगता येत नाही का तुले? बाबा आणत नाहीत का? हा, तसंच सांगा लागते आई ताईले, तुला नाही समजत. आणतात ते बरोबर. लय शाईनी आहेस व, मला तर समजतच नाही. पण तुले काय समजते हेच मला समजत नाही. काय म्हणतीन ते पाहुणे, हा, की हिच्या मायबापाजवळ मला लेकराले मच्छरदाणी आणण्यापुरती पैसे नाहीत का बुवा? हा, आणि कुई रडते ते साजरं राहू झोपते, साजरं तर हाय माय. हा, म्हणजे पाहुण्याला काय सांगून राहिली तू? हा, बरं, मला जसं करायचं तसं करू दे. तुला माहित आहे माझ्या घरचे लोक कसे आहेत तर? तू राहते का त्यांच्यासोबत? मी राहते ना, मग मला माहिती आहे त्यांच्यासोबत राहा लागते तर. तू चुपचाप बस. होय, लावजो ते आले की मी म्हणीन ते. माझ्या घरचे लोक आता बरोबर दबतात आणि बरोबर बदतात. ते लेकरात लय जीव आहे त्या. आता त्याइलेच सांगतो, लेकराच्या इकडूनच बरोबर आम्ही. बाई योगिता, हे असं बाबा नाही बाई. हा, काय वाटेल त्या पाहुण्याला की बाबा हिच्या बाबानं लेकराला मच्छर डसून राहिले, एवढं तू रडून राहिला आणि एक मच्छरदाणी आणली नाही. हा, म्हणजे हे योग्य आहे बाई हे? हा, हे योग्य वाटू राहिलं का तुले? आणि कोणतं मच्छर आहे बाई आपल्या घरी? कोई लढला बाबा? हा, कोई लढला? काही असं खोटं सांगत असतात का बाई? अशा ना गैरसमज होतील ना. अहो, इले कुठे लाज आहे व नक्कलच कुठे आहे इले, मॅट डोक्षेची ले. खबरदार त्या पाहुण्याला काही सांगशील तर हे आणा ते आणा. आणि काय गाऊन काय आणलं तर हे आहेत ना. हा, आणि त्या लेकराले कोणचे ड्रेस आम्ही आणणार नाही का? अति ना तू, मग अति आम्ही त्याला कपडे घेणार नाही काय? आता 22 नाही झाले, 5वी नाही झाली, 5वी नाही झाली, काही नाही, लेकराले कपडे घेत का तू नवे? लई हायस व. मला जे करायचंय ते करू देत जा. तुम्हाला काय माहितीये त्या घरचे किती बदमाश आहेत, ते किती त्रास दिला ते मला. आता बरोबर त्यांना सरळ करते मी. लेकरात जीव आहे ना त्याचा, आता बरोबर लेकरास ढाल करते आणि त्यांच्या विरोधात वापरते. पाहिलं पाहिलं तुमची पोरगी लाळानं की शपारली ते. हा, पाय त्या पाहुणे एकाचं 2 करून सांगते. हा, आणि म्हणते की असं तसं. काय आपल्याला तर काही समजतच नाही बाबा, हे पोरगी अशी करते तर. काही मॅट झाली का काही झोंबलं इले? काय अशी वागून राहिली? सोन्यासारखं लेकरू झालं, एवढं गोंडसवानं, तरी हे पोरगी मॅटारकी करते. मॅटाच्या दवाखान्यात न्यायला का टिले जरसं? बाबा, तुम्हाला नाही माहिती त्याला मला मागून किती त्रास दिला आता. अव नालायक तोंडाची, मग तू तशी लागली ना त्याच्या संग, म्हणून त्रास दिला आणि त्याने तुला. हा, उगाच दिला का?